झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी स्वप्नील सूर्यवंशी। झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। अनेकांचे जीव वाचवण्यामध्ये महापालिकेला यश। यशोमती ठाकूर यांच्याकडून दत्तक पायलच्या लग्नासाठी आर्थिक बळ। अमरावती जिल्हा बँकेमध्ये 3.39 कोटींची दलाली, 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल। पतीनं लाकडी दांड्यानं मारून पत्नीची केली हत्या। दुधाला 35 रुपये हमीभाव द्या, अजित नवले यांची मागणी। आता पाहूयात सविस्तर बातम्या। वेळेचं गांभीर्य लक्षात घेतल्यानं अनेकांचे जीव वाचवण्यामध्ये महापालिकेला यश आलंय। अति धोकादायक इमारतींवर कल्याण डोंबिवली महापालिकेची धडक कारवाई जलद गतीनं चालू असून सर्व प्रभागांमधील अनेकांचे जीव वाचले आहेत। आलेल्या कोरोना महामारीमुळे महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी जिकिरीचे प्रयत्न केल्यानं आणि लोकांनी घरात राहून हाल अपेष्टा सोसून पाठिंबा दिल्यानं आकडेवारीप्रमाणे कोरोना बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आल्याचं स्पष्ट होत आहे। कल्याण डोंबिवलीच्या सर्व प्रभागांवर लक्ष देणं हे जबाबदारीचा एक भाग असून अत्यंत परिश्रम आणि कर्तव्याची जाणीव करणारी आहे। या कोविड संसर्गाकडे गांभीर्यानं लक्षात घेता रुग्णाचा कशा प्रकारे जीव वाचवला जाईल याच्या नियोजनावर बारीक लक्ष असताना तोंडावर पावसाळा आल्यानं बऱ्याच प्रमाणात जुन्या मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारती असल्यानं अनेकांचा जीव वाचवण्यासाठी महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी सर्व प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना धोकादायक इमारती निष्कासित करण्याचे निर्देश दिले असून विभागीय उपायुक्त पल्लवी भागवत, उमाकांत गायकवाड, सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली धोकादायक इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या। तसेच महापालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली पश्चिम येथील वसंत निवास ही अति धोकादायक इमारत निष्कासित करण्याची कारवाई 15 जून 2021 पासून करण्यात आली असून तळसह 3 मजल्यासह इमारत ही इसवी सन 1966 साली बांधलेली असून या इमारतीमध्ये 54 भाडेकरू आणि 16 व्यावसायिक गाळ्यांचा वापर करत इसवी सन 2017 सालपासून दरवर्षी नोटीस बजावण्यात येत आहे आणि गाळ्याचा वापर चालू असता त्याचं लाईट आणि पाणी बंद करून 2 भाडेकरूंना दुसऱ्या ठिकाणी सुखरूप मुक्त करून 2 जेसीबी, 1 पोकलेन, 2 ब्रेकर यांच्या सहाय्यानं महापालिकेचे 30 कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीनं कारवाई करण्याची अतिगतीनं चालू असून 5 दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे। तसेच कल्याण पूर्व जे प्रभाग क्षेत्रामधील उल्हासनगर वालधुनी या रस्त्यावरील असलेल्या स्वागत गेटची लोखंडी कमान धोकादायक स्थितीमध्ये असल्यानं प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोगाडे यांनी उपअभियंता सुनील वैद तसेच जे प्रभागातील अतिक्रमण निर्मूलन पथकाचे वाहतूक पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांच्या मदतीनं काढून टाकून विल्हेवाट लावण्यात आली आहे। तसेच कल्याण पश्चिम येथील प्रभाग व क्षेत्र अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी महापालिका पोलीस कर्मचारी आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाचे 10 कामगार यांच्या मदतीनं 10 चाळींच्या अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आलंय। तसेच ई प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पवार यांनी डोंबिवली पूर्व येथील देसलेपाडा नादवली येथे चालू असलेल्या तळासह 3 मजल्याच्या इमारतीचं अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आलंय। सदर ई प्रभागामधील अतिक्रमण निर्मूलन विभागातील 20 कर्मचारी आणि 10 पोलीस कर्मचारी यांच्या मदतीनं तसेच 1 जेसीबी, 4 कॉम्प्रेसर, गॅस कटर यांच्या सहाय्यानं कारवाई करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे डोंबिवली पूर्व आयरे रोड येथील ग प्रभाग क्षेत्रामधील जनाबाई निवास या तळासह 2 मजल्याची अति धोकादायक इमारत ही निष्कासित सुरू करण्यात आली असून सदर इमारत ही इसवी सन 1982 साली बांधण्यात आली आहे। या इमारतीचं इसवी सन 2018 सालीपासून दरवर्षी नोटीस बजावण्यात येत असते आणि 14 भाडेकरू, 6 व्यावसायिक गाळेधारक हे कोणालाही जुमानत नसल्यानं ही इमारत पूर्णपणे निष्कासित करून ग प्रभाग क्षेत्र अधिकारी श्री रोकडे यांनी पोकलेनच्या सहाय्यानं आणि महापालिका कामगार आणि रामनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांच्या मदतीनं कारवाई सुरू केली असून येत्या 2 दिवसांमध्ये ही पूर्ण होणार आहे। सुभाष शेंडगे, झूम ऑन न्यूज, कल्याण। राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी काही वर्षांपूर्वी दत्तक घेतलेल्या पायल रडके या मुलीचा आता विवाह होतोय। आपल्या दत्तक लेकीच्या लग्नासाठी महिला आणि बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर यांनी पुढाकार घेतला असून आर्थिक मदत देखील केली आहे।
पायलला आपल्या पायावर उभं राहता यावं यासाठी तिची जबाबदारी महिला आणि बालविकास मंत्री यांनी घेतली आणि तिला आयुष्याची वाटचाल करण्यास बळही दिलं. आपली लेक पायल आता नवीन आयुष्याची सुरुवात करत असताना तिला आशीर्वाद देऊन माननीय यशोमतीताई ठाकूर यांनी तिला आर्थिक मदतही केली. पायल ही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. रामा गावामध्ये राहणाऱ्या पायलच्या आई आणि वडिलांनी काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यानंतर अनाथ झालेली पायल आपल्या मामाकडे राहते. पायलचा सर्व खर्च करण्याची जबाबदारी यशोमतीताईंनी घेतली होती. पायलच्या नवीन आयुष्यामध्ये तिला सर्व सुख लाभो अशी प्रार्थना श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केली. महिंद्रा सरदार, झूम ऑन न्यूज, अमरावती. लहानपणापासून माझ्या मामाकडेच राहते. 3 वर्षापासून माझ्या आई वडिलांना आत्महत्या केलेली आहे आणि मला ताईंना मला दत्तक घेतलेले आहे. खूप काही मदत केलेली आहे. ताईची मी आभारी आहे. पायलची आणि माझी भेट खरं एका कार्यक्रमामध्ये झाली होती आणि पायल मला त्या दिवशी तिने त्या स्टेजवर येऊन तिने मला आव्हान केलं होतं की माझ्या आईवडिलांनी आत्महत्या केली आणि मी आता कसं राहायचं. तर मी तिला म्हटलं की तू काळजी करू नको, तू शिक्षण कर, तुझी जबाबदारी मी घेते, तुला काय लागलं ते मी तुला नक्कीच मला सांग, ते आपण करूया. पण एक दिवस ती आली आणि मला तिने म्हटलं की आताही माझं लग्न ठरलं. मी तिला म्हटली अगं मला न सांगता तू लग्नही ठरवलं. पण शेवटी कसं असतं की आज तिचं लग्न झालेलं आहे. तिला मी खरोखर खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा देते. पोरांनी आनंदी राहावं आणि चांगलं राहावं हेच आपल्याला सगळ्यांना पालकांना वाटत असतं. तर पायलला खूप खूप आशीर्वाद. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं एका खासगी कंपनीमध्ये तब्बल 700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. कंपनी आणि बँकेचा थेट व्यवहार असताना शेतकऱ्यांच्या ठेवीला चुना लावून तब्बल 3,39,00,000 रुपये दलाली देण्यात आल्याचं लेखापरीक्षण अहवालामध्ये उघड झालं होतं. त्यामुळं जिल्हा उपनिबंधकांच्या तक्रारीवरून बँकेचे तत्कालीन मुख्य अधिकारी, 4 कर्मचारी आणि शेअर मार्केटशी संबंधित अशा 11 जणांविरुद्ध अमरावती सिटी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले असून या कारवाईमुळे सहकार क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. महिंद्रा सरदार, झूम ऑन न्यूज, अमरावती. कळवण तालुक्यातील कुमसूवाडी येथे पत्नीच्या चारित्र्यावरून संशय असल्यानं पतीनं लाकडी दांड्यानं मारून पत्नीची हत्या केली आहे. याबाबत पोलीस ठाण्यामध्ये 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. याबाबत पोलीस उपाधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बागुल करीत आहेत. आपण पोलीस स्टेशन येथे काल दिनांक 15/6/2021 रोजी गुन्हा नंबर 36/2021 बाळवी कलम 302-323 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्यात कुमसाडी तालुका कळवण येथील फिर्यादीच्या मुलीला यातील आरोपीने लाकडी काठीने मारहाण करून ठार केलेले आहे. सध्या आरोपी आमच्या कस्टडीत आहे आणि पुढील तपास मान्य वरिष्ठाच्या आदेशाने मी PSI बागुल करीत आहोत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेतीला जोड व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र दुधाला भाव मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. दुधाचे दर 32 रुपयावरून 22 रुपये झाल्यामुळं ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय आणि पूरक म्हणून समजला जाणारा दूध व्यवसाय अडचणीत आलाय. त्यामुळं दूध व्यवसाय उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अकोले तालुक्यामध्ये किसान महासभेचे अजित नवले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात आली होती आणि अजित नवले यांनी आता मागणी केली आहे की सरकारनं दुधाला 35 रुपयाचा हमीभाव देण्यात यावा. आज किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू झालेलं आहे. आम्ही अंबडमध्ये आहोत आणि इथे प्रचंड ताकदीने शेतकरी रस्त्यावर उतरत त्यांनी दुधाचा अभिषेक करत आंदोलन केलेलं आहे. यानंतर संबंध राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा हे आंदोलन सुरू झालेलं आहे. दुधाला लॉकडाऊन पूर्वी 35 रुपये दर मिळत होता. लॉकडाऊनचा बहाणा करून हा दर 20 रुपयावर आणण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांची प्रचंड लूट केली आहे. याच्या विरोधात संताप शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. लॉकडाऊन पूर्वी 35 रुपये मिळत होता, आता परत 35 रुपये द्या आणि साखर धंद्याप्रमाणे दूध धंद्याला सुद्धा FRPचं धोरण
जेणेकरून आधारभावाचं संरक्षण मिळेल आणि रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण जेणेकरून नफ्यामध्ये पण दूध उत्पादकांना वाटा मिळेल, असं दुहेरी संरक्षण हे दूध उत्पादकांना लागू करा. आणि जी भेसळ प्रचंड होते त्यामुळे ग्राहक आणि शेतकरी दोघांचंही नुकसान होतं, ही भेसळ तातडीनं थांबवा. या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभर हे आंदोलन आज होतंय. हे आंदोलन आज थांबणार नाही. उद्या लाखगंगा गावामध्ये या आंदोलनाचा पहिला ठराव हा ग्रामसभेचा घेतला जाईल आणि लुटता कशाला फुकटच द्या म्हणत जे आंदोलन 2 वर्षापूर्वी झालं होतं त्याचा ठराव ज्या लाखगंगामध्ये झाला होता त्याच लाखगंगामधून पुन्हा एकदा ठरावाची मोहीम सबंध राज्यभर आम्ही घेऊन जाऊ. आंदोलनाची मोहीम राज्यभर घेऊन जाऊ. जोपर्यंत सरकार या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हे आंदोलन आता थांबणार नाही. संगमनेर आणि अकोले तालुक्यामध्ये दूध प्रश्नी शेतकऱ्यांनी आंदोलन छेडलंय. कोरोना महामारी आणि लॉकडाऊन याचा गैरफायदा घेत दूध संकलन करणाऱ्यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये दुधाचे दर हे 10 ते 15 रुपयांनी पाडले. परिणामी दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दीपक वाळे यांनी संगमनेरमध्ये हे आंदोलन छेडलंय. दूध उत्पादकांना मोठ्या आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागत आहे. लॉकडाऊन उघडून काही दिवस झाले तर दुधाचे दर काही वाढवण्यात आलेच नाही. परिणामी दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागत आहे. ज्या पद्धतीनं पेट्रोल डिझेलचे दर वाढून केंद्र सरकार महागाई वाढवत आहे पण शेतकऱ्यांचे दुधाचे दर वाढ होत नाहीये, ही फार मोठी शोकांतिका असल्याचं आंदोलकांनी यावेळी सांगितलंय. या विरोधात शेतकरी संघर्ष समिती महाराष्ट्र आणि शेतकरी संघटना यांच्या वतीनं दूध दरवाढ करावी याविषयी दूध संकलन केंद्रावर आंदोलन करण्यात आलंय. रंगनाथ पवार हे दुधाला हमीभाव मिळण्यासाठी आज आम्ही इथं आंदोलन करीत आहोत. आम्ही दगडरूपी सरकारला आज दुधाने आंघोळ घालीत आहे. पण याकडे जर सरकारने लक्ष दिले नाही तर हेच दगड सरकारच्या डोक्यात पण बसतील. एवढं पण आम्ही तीव्र आंदोलन करू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर सरकारने दुधाला हमीभाव द्यावा आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करावा हीच विनंती करतो. फक्त दुधाचे उत्पादक शेतकरी आहेत. मग शेतकऱ्यांनी उत्पादन केलेला मालाचे बाजारभाव पडल्यानंतर सुद्धा सरकार हस्तक्षेप करत नाही. म्हणून आम्ही शेतकरी आज महाराष्ट्रभर रस्त्यावर आंदोलन करीत आहोत. वास्तविक पाहता हे आंदोलन करताना आज आम्ही शांततेच्या मार्गानं फक्त सरकारला इशारा देण्यासाठी रस्त्याच्या कडेला प्रतिकात्मक दगडाला अभिषेक घालून आंदोलन करीत आहोत. परंतु सरकारनं यात जर तात्काळ लक्ष घातलं नाही आणि हस्तक्षेप करून जर शेतकऱ्यांच्या दुधाला भाव दिला नाही तर उद्याच्या काळामध्ये हेच आंदोलन रस्त्यावर येईल आणि तीव्र प्रकारे टोकाचा संघर्ष करण्याची सुद्धा तयारी आमच्या शेतकऱ्यांची तयार झालेली आहे. म्हणून नम्रतापूर्वक सरकारला विनंती करतो या तुमच्या माध्यमातून की आता तात्काळ लक्ष घालून त्वरित निर्णय करून या दूध उत्पादकांच्या मागण्यांना तात्काळ भाव द्यावा अशी सरकारला विनंती करतो. शेतकऱ्यांच्या पोरांची डोकी अजून शांत आहे. नम्रतापूर्वक सरकारला सांगतो शेतकऱ्यांच्या पोरांची डोकी अजून शांत आहे. परंतु त्या पोरांची डोकी जर फिरली तर सरकारमधील मंत्र्यांची डोके फोडल्याशिवाय हे शेतकऱ्यांचे पोरं स्वस्थ बसणार नाही एवढा इशारा देतो. या आंदोलनासाठी मंगळापुरातील दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. शशिकलाबाई पवार आणि त्यांचे पती चुनीलाल पवार हे दोन्ही वृद्ध दाम्पत्य गेल्या 4 वर्षांपासून चिंचपूर वेणुताई वृद्धाश्रमामध्ये राहत होतं. मागील वर्षी त्यांचे पती चुनीलाल यांचं वृद्धाश्रमामध्ये दुःखद निधन झालं होतं. आजीला पॅरालिसिस झाला होता परंतु पोटच्यांनी नाकारल्यावर ते आपल्या वृद्धाश्रमामध्ये राहत होते. आज अचानक तब्येत जास्त प्रमाणात खालावल्यानं शशिकलाबाई पवार यांचं दुःखद निधन झालंय. ही माहिती आईच्या घरच्यांना आश्रम प्रशासनानं फोनवर दिली असता पोटच्या लेकरांकडून काहीच उत्तर मिळालंच नाही. शेवटी त्यांनी सामाजिक कार्यकर्ते सुमित पंडित यांना फोन करून अंत्यसंस्कार करण्यासाठी आम्हाला मदत करावी लागेल तसेच माणुसकी समूहाच्या सभासदांनी मदतीचे हात पुढे करत अंत्यविधीसाठी मदत कार्यही केलं. यावेळी रात्री 8:30 वाजता हिंदू संस्कृतीप्रमाणे अंत्यविधी पार पडला आणि विशेष म्हणजे आश्रमाच्या कर्मचारी ज्योतिताई दनके यांनी स्वतः खांदा सुद्धा दिला. यावेळी परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये देखील मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. तालुक्यामधील काही भागामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं नदी नाल्यांना पूर आलाय. पुलावरील पाण्यातून एकमेकांचा हातात हात घेऊन पायी जाताना दोघे भाऊ पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ही घटना सावंगी अवघडराव येथे घडली आहे. शायद सय्यद, सलीम सय्यद अशी वाहून गेलेल्या भावंडांची नावं आहेत. यापैकी एकाला वाचवण्यात यश आलं असून दुसऱ्या भावाचा शोध सुरू आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी कोपर पुलाच्या कामाची पाहणी केली आहे. यावेळी मनसे आमदारांनी सांगितलंय की MSCB 2 मोठ्या केबल अद्याप शिफ्ट केलेल्या नाही आहेत. पुलाचं काम संथ गतीनं चालू आहे. सत्ताधारी आणि प्रशासनाकडून कोपर पुलाचं काम पूर्ण करण्याच्या आणि वाहतूक खुल्या करण्याच्या तारखांवर तारखाच पडणार आहेत असं आमदार पाटील यांनी यावेळी सांगितलंय. दुसरीकडे आयुक्तांनी कोपर पूल चालू करण्याची नवीन तारीख दिली आहे. आधी पत्री पूल, नंतर वडवली आणि आता कोपर पुलाचं काम पूर्ण करण्याच्या आणि वाहतुकीसाठी खुल्या करण्याची नवीन तारीख प्रशासनाकडून देण्यात आली आहे. प्रशासन आणि सत्ताधारी यांच्याकडून यापूर्वी देखील कोपर पूल चालू करण्यासाठी वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या होत्या. त्यातच आता आयुक्तांनी कोपर पूल चालू करण्याची नवीन तारीख दिली आहे. 15 जुलै रोजी कोपर पूल वाहतुकीसाठी खुला करणार असल्याचं आयुक्तांनी यावेळी सांगितलं आहे. तर दुसरीकडे मनसे आमदार राजू पाटील यांनी कोपर पुलाच्या कामाची पाहणी केली आहे. यावेळी मनसे आमदार यांनी सांगितलं की यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नसून तो पूल जेव्हा व्हायचा तेव्हाच होईल. कोपर पुलाचं काम संथ गतीनं सुरू असून अद्याप या ठिकाणी असणाऱ्या वीज वाहिन्या आणि ट्रान्सफॉर्मर अद्याप शिफ्ट झाल्या नाही आहेत. सत्ताधारी आणि प्रशासनाकडून कोपर पुलाचं काम पूर्ण करण्याच्या आणि वाहतुकीसाठी खुल्या करण्याच्या तारखांवर तारखाच पडणार आहेत असं आमदार पाटील यांनी यावेळी सांगितलं. तिथे गेल्या 2 अडचणी मला दिसल्या की तिथे MSCBचे जे 5 पैकी 2 मोठे केबल्स आहेत ते अजूनही शिफ्ट केलेले नाही आहेत आणि ट्रान्सफॉर्मर एक ते शिफ्ट करायचा तोही शिफ्ट केलेला नाही आहे. त्यासाठी मी आता यांना भेटणार आहे MSCBच्या अधिकाऱ्यांना. खरं तर कोपर पुलाच्या एवढ्या फास्ट म्हणजे तारखा पडत आहेत, परंतु जे बेसिक व्हायला पाहिजे ते बेसिकच अजून झालेलं दिसत नाही आहे. तिथे MSCBचे केबल फुटपाथच्या खाली टाकून होणार नाही, ते लोकांना त्याचा धोका होऊ शकतो. तोपर्यंत असंच होणार आहे, तारखेवर तारखाच पडणार आहेत. त्यामुळे आता याची सवय झाली आम्हाला. कोपर पूल आपण अत्यंत रेकॉर्ड टाईममध्ये कंप्लीट करण्याचं ठरवलं होतं. जानेवारी अखेर आपला हा पूल तयार पण झाला असता. मध्यंतरी फेब्रुवारीमध्ये दुसरी लाट आली. त्याचप्रमाणे शासनाने इंडस्ट्रीयल ऑक्सिजन हा वापर बंद केला. आपल्या कोपर पुलाचा जो शेवटचा टप्पा आहे त्याच्यासाठी ऑक्सिजनची फार आवश्यकता असल्यामुळे ते काम आपलं जवळजवळ 1.5 महिना मागे पडलं. त्याच्यामुळे 1.5 महिना आपला हा प्रोजेक्ट मागे गेलेला आहे. परंतु 15 जुलैपर्यंत आपण हा पूल जो आहे नागरिकांसाठी म्हणजे वापरण्यासाठी उपलब्ध करावा असं सूचना मी दिलेल्या आहेत. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला घटनात्मक अटींच्या पूर्ततेअभावी सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर आता राज्य सरकारला हे आरक्षण टिकवण्यासाठी सुप्रीम कोर्टानं सखोल माहिती म्हणजेच एम्पिरिकल डाटाची मागणी केली आहे. मात्र वारंवार मागणी करून सुद्धा केंद्रानं जर एम्पिरिकल डाटा राज्याला उपलब्ध करून दिला नाही, त्यामुळे राज्य सरकार सुप्रीम कोर्टात हा डाटा केंद्रानं उपलब्ध करून द्यावा यासाठी याचिका दाखल करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित केलेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण हे घटनात्मक अटींच्या पूर्ततेअभावी स्थगित करण्याबद्दलचा निर्णय कोर्टानं दिलाय. याचा कोणताही परिणाम हा नोकरी अथवा शैक्षणिक आरक्षणावर होणार नाही. मात्र राजकीय आरक्षण रद्द झालंय. या निर्णयाचा परिणाम फक्त राज्यावरच नाही तर सर्व देशात होणार आहे. त्यामुळे आता राज्याची पुढची दिशा काय असावी यासाठी आम्ही सातत्यानं बैठका घेत आहोत. यामध्ये तिन्ही पक्षातील नेते, ज्येष्ठ विधिज्ञ यांच्याशी देखील चर्चा करून पुढील निर्णयाविषयी उहापोह करण्यात आल्याची माहिती मंत्री भुजबळ यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर ओबीसी संदर्भात मीटिंग झाली. त्या मीटिंगला मंत्री महोदय वडेट्टीवार होते, त्यानंतर बाळासाहेब थोरात होते, नाना पटोले होते, हरी नरके, किलारीकर, रायभावे हे ओबीसी विषयाचे तज्ज्ञ वकील हे होते, चीफ सेक्रेटरी होते, ॲडव्होकेट जनरल होते, सर्व मंडळी होती. आणि काय करायचं पुढे, कारण आता निवडणुका पुढे येणार आहेत, त्याचं काय करणार आहे, या सगळ्या गोष्टीचा जो आहे उहापोह झाला. आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की सुप्रीम कोर्टात जावं, वेगळा विषय घेऊन की आम्हाला असा निर्णय मिळालेला आहे बेंचकडून आणि स्पीकर साहेबच्या बेंचकडून, तर हा एम्पिरिकल डाटा जो आहे केंद्र सरकारकडे आहे तो त्यांना तुम्ही सांगा, तो त्यांनी आम्हाला द्यावा. आणि मग अर्थातच पुढे आहे की पण ठीक आहे, आता आम्ही आयोग नेमलेला आहे,
परंतु हा डाटा सुद्धा गोळा करण्याचं काम ह्या कोविड काळामध्ये कसं काय होणार आहे हे विषय जे आहे आपोआप तरी चर्चा करू. तोपर्यंत काय करायचं याचा निर्णय जो आहे आपण सुप्रीम कोर्टाकडून घ्यावा. सर आगामी निवड गावातीलच दोघा हल्लेखोरांनी पिस्तुलातून झाडलेल्या अंधाधुंद गोळीबारामध्ये नेवासा तालुक्यामधील बराणपूर ग्रामपंचायतीचे सदस्य आणि किक बॉक्सिंगचे आंतरराष्ट्रीय खेळाडू संकेत चव्हाण वय 25 हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नगर येथील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येतोय. दरम्यान गोळ्या झाडून हल्लेखोर दुचाकीवरून फरार झाले आहेत. हल्ल्यामागचं नेमकं कारण अद्यापही समजलं नाही. या प्रकरणी शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यामध्ये 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबतची अशी माहिती आहे की संकेत चव्हाण हे मंगळवार 15 तारखेला घोडेगाव येथून आपलं काम आटपून आपल्या वाहनामधून बराणपूर गावी जात असताना ते बराणपूर चांदे रस्त्यावर घरापासून 500 फुटावर रात्रीच्या 9 वाजण्याच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून लघुशंका करीत असताना दुचाकीवरून आलेल्या बाळासाहेब भाऊसाहेब हापसे आणि विजय विलास भारशंकर या गावातीलच हल्लेखोरांनी पिस्तुलातून संकेत याच्यावर 6 गोळ्या झाडल्या होत्या. लहान मुलांना चित्रपट आणि जाहिरातीमध्ये कामाला लावतो असं सांगून संशयित आरोपी अपूर्व अश्विन दवडा उर्फ डॉक्टर ऋषी श्राफ हा लोकांकडून लाखो रुपये उकळत होता. रहिवासी आहे आणि काही दिवसांपूर्वी सायबर सेलमध्ये महेश गुप्ता या व्यापाऱ्यानं आपली ऑनलाईन 32,69,000 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार देखील दाखल केली होती. त्यानंतर सायबर सेल पोलीस आरोपीचा शोध घेत होते. आरोपी जारा किड्स आणि जाधव वर्ल्ड नावाच्या 2 खोट्या वेबसाईट्स बनवून लोकांशी संपर्क साधायचा आणि त्यांना आपण एक चित्रपट आणि जाहिरात बनवतोय आणि चित्रपट बच्चों की दुनिया कसा बनवत असून त्यासाठी लहान मुलांची निवड करत आहोत असे मेसेज देखील तो सर्वांना पाठवत असे. हे मेसेज वाचून जर कोणाला इच्छा झाली तर आपल्या मुलाला चित्रपटात काम करण्यासाठी ती व्यक्ती पाठवायची आणि व्यक्ती आरोपीला फोन करत असे. त्यावेळी आरोपी हा या व्यक्तींच्या मुलांचे फोटोशूट आणि कपडे खरेदीसाठी पैसे लागतील असं सांगून त्यांच्याकडून लाखो रुपयांची लूट करत होता. आरोपीने आतापर्यंत 100 पेक्षा जास्त लोकांना असं फसवलं होतं. त्याच्या स्वतःकडे 18 बँक अकाउंटचे चेकबुक देखील होते. सायबर सेल पोलीस आणि आरोपी अपूर्व याला अटक केली. त्यावेळी त्यांच्या निदर्शनास आलं की अपूर्व याच्यावर यापूर्वी साकीनाका, आंबोली, ओशिवरा, NM जोशी आणि दादर इत्यादी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंद आहेत. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये 2017 पासून आतापर्यंत 2 कोटी रुपयांची कमाई केली असल्याचं कबुली आरोपीनं दिली आहे. एक अक्यूज एक एक्टर को हमने गिरफ्तार किया है. वो लोगों को चीट करता था बॉलीवुड और एड में काम दिलाने के नाम पे. क्या पूरा मामला है? सायबर पोलीस ठाणे मुंबई या ठिकाणी एका व्यापाऱ्याची तक्रार प्राप्त होती की त्याच्याकडून सुमारे 32 लाख रुपये इतक्या रकमेची लूट केली गेलेली आहे. त्याच्या मुलीला ॲड एजन्सीमध्ये आणि फिल्ममध्ये काम देण्याच्या बहाण्याने ही लूट करण्यात आलेली आहे अशी तक्रार प्राप्त झाली होती. त्यावरून आम्ही आरोपितास आयडेंटिफाय केला. टेक्निकल आणि ह्युमन स्किल्स वापरून त्याचप्रमाणे लोकल सोर्सेस वापरून आम्ही त्यास आयडेंटिफाय करून खालापूर येथून त्याला आम्ही अटक केलेली आहे. सर, तो जो व्यक्ती आहे तो शिकलेला आहे का आणि तो कशा पद्धतीने लोकांना फसवायचा? जो आरोपी आहे तो हायली एज्युकेटेड आहे, खूप शिकलेला आहे. तो परदेशामध्ये शिकलेला असल्यामुळे सोशल मीडिया किंवा इतर गोष्टीचे आहे संपर्काच्या साधनांचा कसा वापर करायचा आहे त्या चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तो लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी अप्रोच व्हायचा, लोकांच्या चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी बोलणी करून लोकांचा विश्वास संपादन करून फिल्म किंवा ॲडमध्ये काम देतो या बहाण्याने लोकांची लूट करायचा. तो कोणाला काम द्यायचा म्हणजे देण्याचा आमिष दाखवायचा? मुलांसाठी होता आणि त्यांनी 2 कंपनी उघडली होती. हो बरोबर आहे. त्यानं 2 कंपन्या आपल्याला इथं माहिती मिळते 2 कंपन्यांची आणि त्याच्या अनुषंगाने देखील तपास चालू आहे. फिल्ममध्ये एखादा रोल किंवा ॲड एजन्सीमधून एखादी ॲडसाठी तुमच्या शूटिंगसाठी तुम्हाला घेतलं जाऊ शकतं असं लोकांना भासवायचं आणि त्याद्वारे तो लोकांची लूट करायचा. सर, आतापर्यंत याने किती लोकांची फसवणूक केली आहे आणि त्यातून किती पैसे कमवले? कारण की असंही ऐकू आलं आहे तो मर्सिडीज कार वगैरेमध्ये फिरायचा. आतापर्यंत आम्हाला त्यांना 80 लोकांना फसवल्याची माहिती उघड होत आहे. आणखीन लोकांना फसवले असल्याची शक्यता आहे. सध्या तरी तुर्तास 2 कोटींपर्यंतच त्याची अमाऊंट आपली गेलेली आहे आणि अधिक तपास आमचा सुरू आहे. बस.
चांदा रस्त्यावर असलेल्या शेतीमधील इलेक्ट्रॉनिक मोटार काढताना एका मजुराचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सोनई पोलीस ठाण्याच्या समोर नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या 200 ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलं. यानंतर पोलिसांनी संबंधित विहीर मालकावर गुन्हा दाखल केला आहे. घोडेगाव जुना चांदा रस्त्याच्या शिवारात घोडेगाव येथील अशोक नहार यांचं शेत आहे. विहिरीमधील इलेक्ट्रॉनिक मोटार काढण्यासाठी शिवा एकनाथ सावंत वय 26 याला आणण्यात आलं होतं. तो हे काम करण्यासाठी विहिरीत उतरला असता त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मालकानं त्याची कुठलीही खबरदारी घेतली नव्हती असं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय. ही घटना मंगळवारी 15 जून रोजी सकाळी घडली आहे. सोनई पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. विहीर मालकावर गुन्हा दाखल केला तरच मृतदेह ताब्यात घेऊ असं कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं. आज सकाळी नाथपंथी समाज संघटनेचे पदाधिकारी पिराजी शिंदे, भाऊराव शेगर, दया सावंत, बाबा शिंदे, मोहन शेगर, बाबा शेगर, शिवराम सावंत, विठ्ठल शेगर, अनिल सावंत यांच्यासह 200 जणांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलनाला बसले होते. बांधवांनो आणि पोलीस प्रशासनाला माझी कळकळीची विनंती, या जागेची चौकशी करून शेजारील लोकांचे पुरावे घ्यावेत. ही मी आज या ठिकाणी जमलो की माझा बंधू शिवाजी एकनाथ सावंत, माझा चुलत बंधू, याची या ठिकाणी मयत झाली. आरोपी अशोक नार, अभय नार आणि अजय नार आणि त्याचे कामगार आणि ड्रायव्हर एवढ्यांनी मिळून या माझ्या बंधूचा घात केला. की का, कशावरून? एवढे समोर व्यक्ती, एवढे समोर घरं आहेत लोकांचे, एवढे लोकांचे घरं आहेत, तर एवढे लोकांचे घरं विहिरीत टाकून त्याला सर्व गेले आणि मेला म्हणून सांगायला आले. पण एवढ्या लोकांना सांगितलं नाही त्यांनी की त्याला वाचवा वाचवा वाचवा. एवढे 1 मिनटात तो वाचला असता आणि 1 मिनटात त्याच्या जीवनाचं भलं झालं असतं आणि एखादा जीवदान मिळालं असतं. अशा नराधम आणि नर राक्षस लोकाला या समाजात आणि अपराध. कलर्स मराठी वाहिनीवरील सूर नवा ध्यास नवा या मालिकेची विजेती ठरलेली आणि अहमदनगर येथील गायिका सन्मिता शिंदे यांचा सुप्रसिद्ध मराठी गायक अवधूत गुप्ते यांच्या उपस्थितीमध्ये भव्य नागरी सत्कार करण्यात आला. अहमदनगर येथील साई द्वारका सेवा ट्रस्ट आणि आय लव्ह नगरच्या वतीनं विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान करण्यात आला आहे. सन्मितानं सूर नवा ध्यास नवाच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राचं मन जिंकून सुवर्ण कट्यारीवर आपलं नाव कोरलंय. सन्मिताच्या यशाबद्दल तिची जन्मभूमी असलेल्या अहमदनगर वासियांनी तिचा भव्य नागरी सत्कार आयोजित केला होता. यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री बबनराव पाचपुते, आदर्शगाव हिवरे बाजारचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. आणि इथे का जाणार याचे अनेक कारण आहेत. अर्थात ती सगळी कारणं सांगायच्या आधी जी कारणं मला माहिती नव्हती आणि इथे आल्यानंतर सरप्राईज म्हणून जी मिळालेली आहेत त्यापैकी महत्त्वाची 2 नावं म्हणजे माननीय श्री पाचपुते साहेब आणि माननीय श्री पोपटरावजी पवार यांच्याबरोबर मला स्टेज शेअर करायला मिळालं. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर मी सगळ्यांनी गणेशजींचे आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली. फार मोठी माणसं आहेत. मग पुन्हा या गोष्टीकडे येताना की मी काय कारण की काय यावं, तर मला हे फिलिंग फार पहिल्यापासून माहिती आहे. मी ज्या वेळेला पार्टिसिपंट म्हणून सारेगमा होतो त्यावेळेला आणि मी जिंकलो होतो, तर माझा कोणी सत्कार नाही केला. याचं कारण असं आहे की आपण म्हणतो ना महाराष्ट्रामध्ये की मुंबई, पुणे हे इतके मोठे जिल्हे, इतकी मोठी गावं आहेत. तिकडनं आलेला माणूस किंवा मुलगा ज्या वेळेला एखाद्या कॉमन एखाद्या सेमिनारमध्ये एखाद्या ठिकाणी ज्या वेळेला गावाकडनं आलेल्या एका मुलाला भेटतो त्यावेळेला गावाकडनं आलेल्या मुलाला खूप कॉम्प्लेक्स असतो. गणेशजींच्या एका भाषणामध्ये मी हे ऐकलंय. परंतु गोष्ट वेगळीच आहे की गावाकडच्या माणसाला एक गाव असतं, मुंबई पुण्याकडच्या माणसाला गावच नसतं. तर हे जे कौतुक आहे गावातनं होणारं आपल्या माणसाचं जे कौतुक आहे ह्याचं प्रत्येक मुंबईकराला, प्रत्येक पुणेकराला खूप खूप अप्रूप असतं. तर सन्मिताचा होणारा सत्कार, तिचं होणारं गोड कौतुक हे आम्हाला स्वतःच्या डोळ्यांनी बघायचं होतं, म्हणून मी इथे आलो. आणि आज ते बघून फार आनंद होतोय. जितक्या ज्या प्रकारे, ज्या प्रेमाने
तिचा हा सत्कार केला जातोय. त्यासाठी आमदारांपासून मोठमोठे दिग्गज लोक जिल्ह्यामधले इथे उपस्थित आहेत आपलेपणाने, कर्तव्य भावनेने, की आपल्यातली मुलगी जर का इतका मोठा पुरस्कार घेऊन येते तर आपण जायला हवं. तर हे गोड कौतुक बघणं हे फार नशिबाचा भाग आहे आणि मी नशीबवान आहे की मला हे स्वतः बघायला मिळतं, म्हणून मी इथे आलेलो आहे. सन्मिताचा प्रवास सूर नवा ध्यास नवामधला अतिशय आदर्श असा प्रवास होता. कारण गायिका म्हणून ती लहानपणी गाणं शिकली असेल, तिकडनं ती अजून गुरूंकडे अजून शिकत जाईल, अजून ह्या पुढे अनेक वर्ष जोपर्यंत आमच्या गाण्यामध्ये आम्ही म्हणतो की आम्ही मरेपर्यंत आम्ही विद्यार्थीच असतो, गाणं शिकतच असतो आणि गाणं थोडं थोडं डे बाय डे प्रत्येक दिवशी चांगलं होतच जातं. तसं तिचं गाणं ह्या पुढे देखील चांगलं होत जाईलच. परंतु सूर नवा ध्यास नवामध्ये आणि त्याआधी मी ज्यावेळेला सारेगम जज करायचो, ह्या सगळ्या रियालिटी शोजच्या जजिंग करत असताना फार कमी लोकांचे प्रवास मी इतक्या थोड्या काळामध्ये इतका मोठा प्रवास करणारे गायक गायिका बघितले, ज्यामध्ये सन्मिताचं मी नाव आवर्जून घेईन. ज्या दिवशी ती सूरनवा ध्यास नवा, किंबहुना सन्मिता इफ यू अलाव मी आज सांगेन की सूरनवा ध्यास नवाच्याच आधीच्या काही शेड्यूलपूर्वी ती ऑडिशन द्यायला तिथे आली होती आणि ती पहिल्या ऑडिशनमध्ये हजारातनं ज्याला 100-200 लोक तिथे येतात आणि 100-200मधनं 15-20 टी व्हीवर दिसतात, त्या 100-200मधनं देखील तिचं सिलेक्शन झालं नव्हतं. बरोबर. आणि त्याच कार्यक्रमात ती पुन्हा नव्या उमेदीने येते. ह्याच्या पाठीमागे मनाचं किती मोठेपण आहे, किती जिद्द आहे. दुसरी म्हणजे असते जाऊ दे, मला तिकडनं त्यांनी काढून टाकलं, मी परत नाही जाणार, ती परत आली आणि त्या जिद्दीने तिने ती धडक दिली आणि त्या धडकेचं रूपांतर आज आपण बघतोय. काय 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 किती मोठी धडक दिली. आणि ती जी धडक, ती जिद्द होती, तिच्या प्रत्येक परफॉर्मन्समध्ये दिसायची. पहिल्या दिवशीचा तिचा परफॉर्मन्स आणि शेवटच्या दिवशीचा तिचा परफॉर्मन्स ह्याच्यामध्ये हजारो मैलांचं अंतर होतं. इतकी ती गायिका म्हणून सुधारत गेली. त्यामुळे देखील तिच्यासाठी इथं येणं फार महत्त्वाचं होतं. पुढची गोष्ट, गणेशजी हा एक खूप गमतीदार योगायोग झाला की मला एकदा एका कोणतरी फॉरवर्डेड गाणं पाठवलं आणि ते गाणं एक माणूस आपलं गाडी चालवताना एक मुलगा गात होता आणि म्हटलं कोण आहे हा मुलगा. आणि मग मी नाव शोधलं आणि एक फार इंटरेस्टिंग पर्सनॅलिटीशी माझी ओळख झाली आणि ते नाव म्हणजे गणेश शिंदे, की अतिशय उत्कृष्ट कवी, मग व्याख्याते. त्यानंतर मी त्यांची भाषणं ऐकली, सगळी इंटरनेटवरती अवेलेबल असलेली. आणि तोपर्यंत मला माहीतच नव्हतं की आमच्या सूरनवा ध्यास नवामध्ये आत्ता गात असलेली जी मुलगी आहे ती ह्यांची पत्नी आहे. त्यांनी सुद्धा कधीही सांगितलं नाही. मग मधल्या एका मित्राने सांगितलं मला की ते तुम्हाला माहिती आहे का, ते गणेशजी तुम्ही त्यांच्याशी बोलता ते कवी म्हणून. हो. आणि त्याच्या सन्मिता, हे दोघं नवरा बायको. पण हे कौतुक आहे गणेशजींचं आणि सन्मिताचं दोघांचंही की त्यांनी ही ओळख कधीही त्या मंचावरती दिली नाही स्वतःहून. सो गणेशजी नंतर ज्या वेळेला सन्मिता जिंकून आली त्यानंतर तर मला इथे येणं भागच होतं गणेशजींसाठी सुद्धा. त्यांचं मी प्रत्यक्ष भाषण कधीच ऐकलं नव्हतं. आज 5 मिनिटात आटपलं त्यांनी. पण मला इथे मंचावर येण्यामध्ये एक फार उत्कंठा ती देखील होती. गणेशजींचं 4 शब्द बायकोबद्दल कसे बोलतात ते ऐकायचं होतं मला. बाकी सगळं इंटरनेटवरती अवेलेबल आहे. अचानक बिबट्या समोर आल्यानं शेतकरी आणि बिबट्याच्या थरारक संघर्षाची घटना मोताळा तालुक्यातील अंत्री बोराखेडी गावातील टाकळी शिवारामध्ये घडली आहे. या झटापटीमध्ये शेतकरी जखमी झाला असून जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे आणि जखमी झालेल्या शेतकऱ्याचं गजानन जगदेव नागोलकर असं नाव आहे. सध्या पेरणीची धामधूम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी गजानन जगदेव नागोलकर हे सकाळी 7 वाजताच्या सुमारास आपल्या अंत्री बोराखेडी गावामधील टाकळी शिवाराच्या शेतात गेले होते. त्यांच्या शेतातील धुऱ्यावर एका नाल्यामध्ये 40 ते 50 फूट खोल अशी धव अर्थात गुफेसारखी पोकळी आहे. यामध्ये बिबट्या आपल्या बछड्यासोबत राहत असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान गजानन नागोलकर शेतात जात असताना त्यांच्यावर बिबट्यानं अचानक झडप घातली. या दोघांमध्ये संघर्ष देखील झाला. मोठ्या हिमतीनं गजानन नागोलकर यांनी बिबट्याशी 2 हात केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना डोक्यावर गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी बुलढाणा जिल्हा रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं असून तेथे उपचार घेत आहेत. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर. अनेकांचे जीव वाचवण्यामध्ये महापालिकेला यश. यशोमती ठाकूर यांच्याकडून दत्तक पायलच्या लग्नासाठी आर्थिक बळ. अमरावती जिल्हा बँकेमध्ये
3.39 कोटींची दलाली, 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल. पतीनं लाकडी दांड्यानं मारून पत्नीची केली हत्या. दुधाला 35 रुपये हमीभाव द्या, अजित नवले यांची मागणी. या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.